अशी काठी हातात धरायची आणि हात सोडून द्यायचा. काठी सर्वांगानं पडते जमिनीवर. दंडवत या शब्दाचा अर्थ वत म्हणजे प्रमाणे, दंड म्हणजे काठी. दंडवत दंडा परी दंडवत दंडा दंडवत दंडा हरी काही मुली गुरवावी काही मुली गुरवावी काही मुली गुरवावी काही दंडवत दंडा परी काही नुरी नुरवावी. आणि हा अतिशय प्रिय आहे तो महानुभाव पंथामध्ये. त्यालाच अवधूत खडके म्हणतात. हे एवढंही जोडलं त्यांनी, सलाम पासून पार दंडवत पर्यंत. अतिशय सुंदर नियोजन. भागवा भागवी नाही, काट कसर नाही. बरं का नाना, लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं, तसं आपल्या बापाचं पुण्यस्मरण त्यांच्या ऐश्वर्याला शोभेल असं आहे. अतिशय सुंदर मंडप टाकला. एक नंबर साऊंड सिस्टीम आहे. महाराष्ट्रातले एक नंबरचे गायनाचार्य आणि मृदंगाचार्य आणि टाळकरी आहे. शूटिंग वाले काही काटकसर नाही. तिकडून मंडपात प्रवेश केला की अशोक पाटील वाटतंय द्वारकेत आलो श्रीकृष्णाच्या. असं सुंदर. आणि म्हणून खडके परिवाराला सुंदर नियोजन केल्याबद्दल धन्यवाद देतोच. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन कालपासून विविध क्षेत्रातील सगळी मोठी मोठी गरिबापासून सर्व मंडळी या ठिकाणी येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. म्हणून अवधूतजीच्या द्वारा तुम्हा सर्व श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल. मरण ही प्रत्येकाला आहे, पण महत्व व्यक्ती गेल्यावर कळतं नाना. जोपर्यंत ती व्यक्ती असते अवधूतजी, तोपर्यंत महत्व कळत नाही. बापाचं महत्व बाप गेल्यावर कळतं. जोपर्यंत वडील बसून असतात वजनदार वाटतो वाडा, वजनदार. एकदा वडील गेले, केवढाही मोठा फोटो लावा, दरारा गेला घराचा, हे लक्षात ठेवा. आता उठला सुटला व्याख्याता कीर्तनकार आईवर आईवर. बरं का अशोक पाटील, आणि बरोबर आहे, आईवर बोललंच पाहिजे. आई, प्रेम म्हटलं की आई. अरे पण बापानं काय घोडं मारलं म्हणतोय मी. बापाचं कुठं प्रेम कमी आहे. मायपेक्षा काकणभर जास्त प्रेम जन्मदात्या बापाचं आहे. माझ्यावर इथल्या मावल्यांनी लाल डोळे करायचे नाही. अजून एकच तास त्रास आहे माझा. आणि माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग येत असेल तर प्रत्येक मावशीनं आपले आपले डोळे बंद करा आणि डोळे बंद करून आपापला जन्मदाता बाप आठवा. मग कळल बापाचं केवढं प्रेम असते. एका वाक्यात सांगतो सूर्यवंशीजी, एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडेल, पण लेकीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत नाही. अरे मग असं का झालं? याचं कारण आहे, आईचं प्रेम समाजाला दिसतं, बापाचं लपून आहे. विठ्ठल खेडेगावात
लेकीला वाटे लावताना आता सुधारणा झाली अवधूतजी, तो पूर्वी बैलगाडीचा काळ, तेव्हाच वर्णन सांगतो हं. लेक सासरे असी जाता माय धाई धाई रड गेला डोंगराच्या आड कसा काळजाचा घड. याचा अर्थच आहे की गावाच्या बाहेर येऊन आई बैलगाडीचा धुराळा पाहायची. लेक आणि जेव्हा माय लेकी एकमेकीला बिलगून रडतात अशोक पाटील, तेव्हा गावातल्या 5-50 महिला त्यांनाही आपोआप लागण होऊन जाते. मग सगळ्यांचं रडणं चालू राहते. मग त्यांची चर्चा, केवढी रडते आई, केवढी रडते, केवढं प्रेम आहे, केवढी रडती. अरे कोण नाही म्हणतं, आईचं प्रेमच आहे. पण त्याच्यापेक्षा प्रेम पाहायचं का तुम्हाला, त्याच वेळी घरात जा. त्या मुलीचा बाप नाना घरातल्या कोपऱ्यात बसला असेल, त्याचं तोंड भिंतीकडे असेल, त्याच्या दोन्ही हातात उपरणं असेल आणि उपरणं भिजेपर्यंत रडत बसला असेल. त्याचं कुठं प्रेम कमी आहे? फरक काय? मायचं समाज पाहतो, बापाचं लपून आहे. विठ्ठला दवाखान्यात जर लेकरू आजारी असेल तर धाय मोकलून रडणारी माय दवाखान्यातली समाजाला दिसत असते. पण त्याच वेळी 2 दिवसाचा उपवासी बाप अशोकराव दवाखान्याच्या रिकाम्या ग्राउंडवर हातावर हात चोळत येरझारा घालतो. मी बापासाठी सांगतो हा, कार्यक्रमच त्या निमित्ताने आहे. विठ्ठला आणि याच्या करता नामदेवराव पुराणाचे पुराण भरले. होऊन जाऊ द्या नाना, आज नुसतं बापावर कीर्तन झालं तरी चालेल. रात्रीच्या 12 वाजता मथुरेत जन्म झाला श्रीकृष्णाचा मामाचा सेंट्रल जेल. रात्री 12 वाजलेले आणि मिठी मारली बापानं. सगळ्या काला पाठ आहे तुम्हाला. जशी मिठी मारली अवधूतजी, माय देवकी रडू लागली. सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी, आणि उशीर करू नका. का धनी कौसाची कळेला माझ्या पोराची माझ्या पोराची मारला माझ्या पोराची सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी, जणी कंसासी कळल माझ्या बाळासी मारिल. हे माय देवकीचं प्रेम सांगतो. पण पुढचं ऐका नाना. मध्यरात्र आहे, काळा कुट्ट अंधार आहे, सोसाट्याचा वारा, विजाचा कडकडाट, मुसळधार पाऊस, यमुनेला पूर, केवढी संकट आहे. तरी बाळाला टोपल्यात घेतलं बापानं आणि यमुनेतल्या गळ्या इतक्या पुराच्या पाण्यातून गेला रात्री 12ला. गोकुळात सुरक्षित ठेवून तांबड फुटायच्या आधी सेंट्रल जेल मध्ये वापस आला. अरे बापाचं कुठं कमी आहे विठ्ठला. विठ्ठला
वेळ घेतो. नाना काही नाही म्हणणार नाही, ते थोडंच म्हणणार आहे आताच ऑपरेशन झालं बाबा थोडक्यात उरका, ते चालू दे म्हणतात. ते अवधूतजीच्याच पार्टीने बोलतील. सुमंत प्रधानाने 6व्या दिवशी रथ वापस आणला. सगळे रामायण तुम्ही ऐकलाय, पाठ आहे. मदगेजी बंद करून टाका आता मोबाईल. मदगेजीला चालता का? मोठे मोठे लोक आहे, येऊ शकतात, कार्य व्याप आहे, पण सध्या हा हा ठीक आहे ठीक आहे. पाठ झालंय रामायण, तुम्हाला थोडक्यात सांगतो. मी माईचं आणि बापाचं याकरता सांगतो. रथ वापस आणला, मध्यरात्र आहे. जेव्हा माई कौसल्या रथापुढे आली, सुमंतजीनं खाली उतरून नमस्कार केला. पहिला प्रश्न विचारला आईनं, सुमंता, आई साहेब, 6 दिवसापूर्वी आदल्या दिवशी माझ्या रामाला गुरु वसिष्ठजींनी सांगितलं होतं, रामा उद्या राज्याभिषेक आहे तुझा, काही नियम आहे, आजपासून उपवास धरायचा, जेवायचं नाही, झोपायचं नाही, नियम सांगितले गुरुजींनी. आदल्या दिवशी माझा राम दर्भाच्या आसनावर बसून होता, पाणी सुद्धा घेतलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, तसाच वनवासात गेला. अरे मी आई आहे त्याची, काय खाल्लं माझ्या रामानं? लक्षात घ्या, हा प्रश्न फक्त जगात आईचा असतो बरं का अवधूतजी, फक्त आईचा असतो. तुम्ही कमाई करून या संध्याकाळी, प्रत्येकाचा प्रश्न असेल. मुलगा विचारतो कितना कमाया, बाप विचारतो कितना बचाया, बायको विचारती कितना लाया, आणि माय विचारते बेटा कुछ खाया. हे लक्षात घ्या, एकच पात्र आहे, त्याचं नाव आई आहे. कुछ खाया था मेरे बेटे ने, माँ खाने के बारे में पूछ रही, क्या 3 दिन बीते बिनु जलपाना, 3 दिन तक तीनों ने जलपान भी नहीं किया. जब चौथा दिन निकला, श्रृंगवेरपुर पहुंचे, जाई श्री भगवान फल को चुखाई. सफर कैसी हुई? श्रृंगवेरपुर तक रथ थामा, बाद में नैया थी और बाद में पैदल गए. पायदळ शब्द ऐकला आणि माय कौसल्य रडू लागली. रघुनंदन पायी गेला, रथ कारे तू आणला. रात्रीचे 12 वाजलेले आहे. आकाशाकडे पाहून माय कौसल्याची प्रार्थना आहे, सूर्यवंशी दिनकरा, तापू नको रे भास्करा. 14 वर्षे माझ्या लेकराला चटका बसणार नाही, सूर्यनारायणा ही काळजी घ्या. मग जमिनीकडे पाहून प्रार्थना केली. अहो धरणी माय बहिणी सांभाळावा कोदंड पाणी, सांभाळावा कोदंड पाणी, सांभाळावा कोदंड पाणी. अहो धरणी माय बहिणी सांभाळावा सांभाळावा कोदंड पाणी. हे माय कौसल्याचं प्रेम बरं का नाना. आता पुढे 6वी रात्र आणि 6 दिवस 6 रात्री दशरथजी निश्चेष्ट पडलेले जमिनीवर. सुमंत प्रधान आले. जय जीव शब्द हे गुप्त संबोधन होतं. जय जीव शब्दाचा उच्चार झाला अवधूतजी
की बरोबर वळखायचे राजे दशरथ माझा सुमंत आला. डोळे मिटलेले आहे, 6वी रात्र आहे आणि सुमंताच्या मुखातून शब्द निघाले. देखी सचिव जय जीव कही कीने दंड प्रणाम. बरोबर आहे. देखी सचिव जय जीव कही कीने दंड प्रणाम. सुनत उठऊ व्याकुल नृपती कहो सुमन कहा राम सियावर रामचंद्र की जय. बस बस, कामापुरतं. तुम्हाला गोड वाटतं पण कामापुरतं. देखी सचिव जय जीव कही कीने दंड प्रणाम. ताडकन उठले राजे दशरथ 6वी रात्र. सुनत उठे उभ्या कुल नृपती. पहिला प्रश्न, कहो सुमन कहा राम सियावर रामचंद्र की जय. मेरा राम कहा है? 14 साल के पहले कोई नहीं आएगा सरकार, कोई नहीं आएगा. परिणाम सांगतो. राम राम कही राम, राम राम कही राम. तनु परिहरी रघुवर विरह राहू गये सुरधाम. 6 वेळा राम म्हणून राजा दशरथानं प्राण सोडला. नाना माझा दृष्टांत संपला. माय कौसल्यचं प्रेम रामासाठी हंबरडा फोडला. बापाचं दशरथ राजाचं प्रेम त्यानं प्राण सोडला. घरी गेल्यावर डोकं चालवा. विठ्ठल. फरक एवढाच आहे, मायचं समाजाला दिसतं, बापाचं लपून आहे. आता तुम्हाला त्याची पावलो पावली जन्मभर आठवण येणार आहे अवधूतजी. तुम्ही किती मोठं व्हा, सगळ्या साधू संतांचा, वारकऱ्याचा, महानुभाव पंथातील महात्म्यांचा तुम्हाला आशीर्वाद आहे. खूप मोठं व्हा. तुमच्या पाठीहून तालुकाभर शाबासकीची थाप पडू द्या, पण रामभाऊ पाटलाच्या शाबासकीत जे प्रेम आणि स्वाभिमान होता, टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही. हे लक्षात ठेवा. पुत्राचा विजय पिता संतोषत जाय. पुत्र विजयाचा खरा आनंद होत असतो तो जन्मदात्या बापाला. गेलेले येत नाही, गए हुए कभी आते नहीं, हमें भी मालूम है. वो आते नहीं लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है. याचं नाव आहे पुण्यस्मरण. विठ्ठल मानव जन्म मिळाला, अरे का, तो कशासाठी? पुढचे सर्व जन्म संपवण्यासाठी. पुढचे सर्व जन्म संपवण्याची क्षमता मानव जन्मात आहे. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. बस यामध्येच. नाही तर विचार करा, मरण प्रत्येकाला आहे. आपण तिकडे चाललो, नाना म्हणायचं असते मरण आलं, मरण येतच नाही. मरण जिथं आहे तिथं आम्ही जातो. नाहीतर जालन्याला गाडी आषाढीला केली, एसटीत 50 बसले वारकरीन चालले ज्ञानोबा तुकाराम. बदनापूरकर आले का? चष्मा पाहिला म्हणून म्हटलं. 10 तासांनी एसटी पंढरपुरात पोहोचली. थांबली. एकमेकाला काय म्हणतात, उतरा पाटील, पंढरपूर आलं. अरे ते सोलापूर जिल्ह्यातच आहे, ते कशाला आलं? हे जालन्याहून गेलं, 10 तास गेलं आणि तिथं गेल्यावर म्हणतं पंढरपूर आलं. तसंच आहे, मरण आलं, येतच नाही. 2040 ला आहे, जन्म 1950 चा आहे. 40-50 कडे आलंच नाही. हे 90 वर्षे वाटचाल करत करत 40 पर्यंत गेलं. आपण दिवसेंदिवस रात्रंदिवस जे चाललो ते मरणाकडे निघालो. आणि प्रत्येकाला आहे
मरण मरण म्हणजे अरे चार दुःखाचं एकत्रीकरण, याला म्हणतात मरण. अनुताप, मोह, विश्लेषण आणि आगामी. ही चारही दुःख मरायच्या वेळेला एकत्रित येतात. त्याला खाली टाकावं लागतं नाना. नाना खाली टाकावं लागतं. आणि खाली टाकलं म्हणजे मग त्याच्या पुढे जीवनाचा संपूर्ण चित्रपट उभा राहतो. कळायला लागल्यापासून कालपर्यंत काय केलं हे त्याला कळतं. मग मनात पश्चाताप येतो, देवा 85 वर्षे जगलो पण अजून पंढरपूरला गेलो नाही. हे खाली टाकल्यावर हाची